हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना ते स्वामी समोर आणि तुमचा दिवस आहे ते खूप छान आणि आनंदी जाऊ ही स्वामीची प्रार्थना. मी तुम्हाला सांगते माझ्या ज्याच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. सगळे कामं वगैरेचे आहेत ना, तर मी आज आवरलेले आहेत. काय काय काम केलं आहे तर तुम्ही लोक पुढे व्हिडिओमध्ये नक्की पहा. पण सगळ्यात अगोदर जायचं माझी राहिलेली आहे देवपूजा. म्हणजे देवपूजा तशी झाली आहे हे पहा. पण राहिलेलं आहे वाचन, सारामृत वाचायचं राहिलेलं आहे. तर मी आता तेच करणार आहे. आणि तुम्हाला सांगते इकडे जे आहे ना आभाळ आल्यासारखं झालेलं आहे बाहेर. आणि आज आहे रविवार, तर मुलांना सुट्टी आहे, मिस्टरांना सुट्टी आहे. पण घरात म्हणतात तर सध्या तरी कोणी नाही. मी एकटीच. मुलं बाहेर खेळत आहेत आणि मिस्टर देवदर्शनासाठी जे की थोडंसं बाहेर गेलेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की तुझं कामावरून घे. म्हणलं तुम्ही तर मी जे आवरून घेते. नंतर मी काय करते, घरी आल्यानंतर कधीतरी बाहेर जायचं पण असते. आणि पण जेवण वगैरे जर का झालं तर मग त्यांना आराम पण करायचा असतो. त्यामुळे मग गाजर खातात. त्यामुळे जे आहे ना, तर मग काय होतं, मी जर का काम करत बसले ना मग त्यांना आराम करायला टाईम नाही भेटत. त्यामुळे जर त्यांनी सांगितलं कामावरून घेतं चला मी जे आहे त्या अगोदर आता वाचन करून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पहा. आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. इकडे जे आहे तर माझं वाचनाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. काय होतं, मुलं हे जर का बाहेर असले आणि मी जर देवपूजा करून घेतली तर खूप शांतताने होती. पण मुलं हे घरात जर का असले ना तर मग माझं लक्ष जे आहे तर सारखं तिकडंच जातं. त्यामुळे जे आहे ते मग म्हटलं सगळ्यात अगोदर जे आहे तर माझं आपलं वाचन करून घ्यावं आणि त्यानंतर बाकीचे कामं करावं घरातली, असं आहे. तर चला आता माझं इथं जवळजवळ होत आलेलं आहे. आता चालणार आहे माझी घरातली साफसफाई. आता वाचन वगैरे झालेलं आहे तर चालू झाली माझी घरातली साफसफाई. आणि ते काय होतं माहिती आहे का, रूम आपली एकच असल्यामुळे जे आहे ते किती पण आवरून ठेवू द्या आहे तसंच मुलं जे आहे ते करून ठेवतात. पाठीमागं तुम्ही कपड्याचा ढिक्क बघू शकता. तर आता ते कपडे आवरून ठेवू द्या किंवा सगळ्यात अगोदर जे आहे तर मग माझे पण कानातले वगैरे जे असतात तर मी काय करत असते, काढते आणि फ्रीजवरती ठेवून देत असते, असं आहे. तर म्हटलं आणि हे रोजचं साफसफाईचे जे आहे ते ठरलेलं असतं बरं का, तुम्हाला सांगते. पण काय होतं की बाहेरून बी आता सध्या बाहेरचं जे आहे ते खूप काम चालू असल्यामुळे बी धूळ खूप येते, असं आहे. असं त्याला मी अगोदर फ्रीजवर चावरून घेईन, त्यानंतर सर्व कपड्यांच्या घड्या घालून ठेवीन. आणि आज रविवार असल्यामुळे जे आहे ते मुलांचे स्कूलचे कपडे असतात धुईचे. पण मुलं बी खूप आगाऊपणा करतात. काय करतात, बेल्ट अजिबात काढून ठेवत नाहीत कपड्याचे, असं असतं. काय करणार, असं चला छोटे आहेत तर आपण समजून घ्यावं लागतं. तर चालू झालेलं आहे. आणि सगळ्यात अगोदर माझं मन शांत होतं की माझं सारामृत वाचन झाल्यावर किंवा देवपूजा झाल्यावर खूप छान वाटतं, असं आहे. तर हे जे रेग्युलरचे काम आहेत, काय होतं माहिती आहे, क्रीम आणल्या ना की क्रीम आपण वापरायला घेतो आणि त्याच्यावरचे जे कवर असतं ना तर ते काय करत असते, ठेवून देत असते. आज काय केलं, ते बी फेकून दिले. म्हटलं नकोचे घरामध्ये ठेवायला उगाच राडा, असं आहे. आणि रात्री काय झालं, बाहेर गेलो होतो तर यायला खूप लेट झाला होता. त्यामुळे जे आहे कपड्याच्या घड्या काय मला घालता आल्या नाहीत. आणि रात्री झोपताना मी गळ्यातलं काढून ठेवलेलं होतं आणि आंघोळ वगैरे झाली होती तरी पण मी घालायची विसरलेली होती. असं झालं तर बेल्ट पण लावलेला आहे आता. आणि कपड्याच्या घड्या वगैरे घालून ठेवीन. तिकडं मुलगा बाहेर गेलेला होता बघा, तर ते पण आलेला आहे. खेळायला गेलेला होता. आता तो आला ना की तो मोबाईल घेऊन बसणार, असं आहे. तर असं चला आता ते आला म्हणल्यास त्याचं बी काही नाही, ते त्याच्यात नादात असतं. मोबाईलमध्ये मी माझ्याच असते नादात, कामामध्ये असं असतं. असो चला. येऊ काय मी? काय झालं? होईल 6 वाजता ये, पैसे घेऊन ये, 7ला घेऊन जा आणि 8ला घेऊन जा. कशाला येईल, पैसे घेऊन ये म्हणला, घेऊन जा. आपण जरा चहा पाणी करू. 7 वाजता निघ आणि 8ला घरी पोहोच. 8 वाजता
काय झाले? काय झाले? कसलं काय बोलतीस तू? खाली बघ ना कसलं हिरवं हा, गार. खूप छान. इकडे जाऊ नको, मी आतमध्ये चालले. अगं माझी मैना. कसं वाजवायचं ते इकडे खेळ चालू आहे. हा ठोकते पार शेतामध्ये. हा हो का? ती एवढी लाल कलरची बांधकाम आहे ना, हम्म. त्या खोल्या त्या पण स्वामी समर्थांच्या छान. म्हणजे मठावाल्यांची शेती. छान लोकेशन भारी. ते गेले महाराज तिकडं, तिथं काहीतरी हे लावलेले. बघ ना आता काय झालं, शेती पण इथली पण जवळजवळ पूर्ण संपत चालली. शेती राहणार आहे आता. प्लॉटिंग केली, घरं बांधली. नुसते घरच घर झाले ना असं. आता काय झालं, सिटीमध्ये शेती पण कोणाला करायला नको. धान्य तर सगळ्यांनाच पाहिजे खायला. आणायचं कुठं? त्यामुळेच तर मग धान्य किती महाग झाले आता.